नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण फायनान्शियल अकाउंटचा पहिला चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे कन्साइनमेंट अकाउंट. तर पहा, कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे काय किंवा त्याची प्रस्तावना आपणाला अशा पद्धतीने करता येईल. इंट्रोडक्शन. द टर्म कन्साइनमेंट मीन्स सेंडिंग गुड्स टू ॲन एजंट फॉर सेल बट द ownership of such goods remains with the sender only. The sender of goods is called as consignor and the agent is called as consignee. The agent has to sell the goods on behalf of the and at the risk of the consignor who is owner. He sells गुड्स ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल. तर पहा, कन्साइनमेंट म्हणजे अशा प्रकारचा हा करार आहे. आपला जो मालाचा मालक आणि एजंट प्रतिनिधी यांच्यामध्ये होणारा हा एक करार आहे. कारण कन्साइनमेंटमध्ये वस्तू विक्रीसाठी एजंटकडे पाठविल्या जातात आणि त्या मालाची जी मालकी आहे ती मालकी ज्याने तो माल पाठवलेला आहे त्याच्याकडेच त्या ठिकाणी असते आणि जो माल पाठवणारा आहे त्याला कन्सायनर असे म्हणतात. माल पाठविणाऱ्याला कन्सायनर असे म्हणतात आणि ज्याच्याकडे माल पाठविला जातो त्याला एजंट किंवा कन्सायनी किंवा ज्या एजंटकडे आपण माल पाठवतो त्याला कन्सायनी असे म्हणतात. तर पहा, हा एजंट कन्सायनरच्या वतीने त्याच्या जबाबदारीने त्या ठिकाणी त्या मालाची विक्री करण्याचं मान्य करतो आणि तो जो एजंट आहे तो एजंट प्रिन्सिपल, त्याचा जो कोणी मुख्य आहे, मुख्य व्यापारी आहे किंवा मुख्य मालक आहे त्यांच्या वतीने ह्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकत असतो. आणि या बदल्यामध्ये त्याला काय मिळत असते मग? तर पहा, कमिशन इज द रेम्युनरेशन रिसिवेबल टू द कन्सायनी फॉर सेलिंग द गुड्स ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर. कन्सायनरच्या वतीने ह्या वस्तू विकल्याच्या नंतर त्या कन्सायनीला म्हणजे एजंटला काही मानधनाच्या रूपामध्ये कमिशन त्या ठिकाणी प्राप्त होते. कमिशन एजंट म्हणून त्या ठिकाणी तो काम करतो आणि कन्सायनरच्या वतीने वस्तू विकल्याच्या नंतर कमिशनच्या रूपामध्ये त्याला काही मानधन त्या ठिकाणी मिळते. इट इज कॅल्क्युलेटेड ॲट अ सर्टन प्रीडिटरमाइंड पर्सेंटेज ऑफ द ग्रॉस सेल्स प्रोसीड. सकल एकूण विक्रीच्या काही टक्के हे कमिशन त्या ठिकाणी निर्धारित केलं जाते आणि पूर्वनिर्धारित असते. ह्या पूर्वनिर्धारित दराने एकूण विक्रीच्या काही टक्के त्यांना हे मानधन दिलं जाते. कन्सायनी इज ऑल्सो एंटायटल्ड टू ॲडिशनल कमिशन इफ ही सेल्स गुड्स but merely undertakes to sell them on behalf of the consignor. तर पहा, त्यांना ॲडिशनल कमिशनसुद्धा त्या ठिकाणी कन्सायनरच्या वतीने दिलं जाते जर त्यांनी त्या वस्तू त्या ठिकाणी विकण्याचं म्हणजे मान्य केल्यानंतर. एव्हरीथिंग इन हिज बिझनेस डिपेंड ऑन द ॲग्रीमेंट बिटवीन द कन्सायनर अँड द कन्सायनी. तर पहा, कन्सायनर आणि कन्सायनी यांच्यामध्ये झालेला हा करार आहे आणि ह्या करारामध्ये कोणकोणत्या अटी त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत किंवा ह्या करारामध्ये काय काय ठरविण्यात आलेलं आहे त्याच्यावरच सर्व काही व्यवसाय अवलंबून असतो. पूर्ण व्यवसायामधल्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया त्यावर अवलंबून असतात. तर पहा, नेसेसिटी ऑफ कन्साइनमेंट सेल. खरंच कन्साइनमेंट सेलची आवश्यकता आहे का? तर आहे. द मॅन्युफॅक्चर अँड होलसेलर कॅन नॉट रीच डिस्टंट मार्केट. आता पहा, दूर अंतरावरल्या ज्या काही मार्केट आहेत किंवा बाजारपेठा आहेत त्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचे उत्पादक किंवा डीलर किंवा होलसेलर पोहोचू शकत नाहीत. आलं लक्षात? मग आपल्या वस्तू विकण्यासाठी त्यांना अशा एजंटचा उपयोग करूनच त्या ठिकाणी आपला व्यापार वाढवावा लागतो, आपल्या व्यवसायाचा विस्तार त्या ठिकाणी करावा लागतो. दे आर ऑल्सो नॉट अवेअर ऑफ मार्केटिंग कंडिशन अँड न्यू मार्केट. आता हे जे मॅन्युफॅक्चर आणि होलसेलर आहेत ते
बाजारपेठेतील ज्या काही कंडिशन आहे, परिस्थिती आहे, त्या परिस्थितीबद्दल ते जागृत नसतात किंवा त्यांना ती माहिती नसते किंवा नवीन मार्केटबद्दल त्यांना कसलीच माहिती नसते. आणि आता समजा लातूरच्या मार्केटमध्ये दिल्लीवरून माल येणार आहे, तर दिल्लीच्या मॅन्युफॅक्चररला किंवा होलसेलरला किंवा डीलरला लातूरच्या बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे, इथल्या कंडिशन काय आहेत, हे त्यांना माहिती राहणार नाही. म्हणून ते काय करतात, लातूरमध्ये काम करणारा जो एजंट आहे त्याच्याकडे आपला माल विक्रीसाठी पाठवतात. ड्यू टू धिस अपॉइंटिंग एजंट दे कॅन सेल देअर गुड्स इन अ वायडर मार्केट. ह्या कन्साइनमेंटमुळे ते जगाच्या पाठीवर कुठल्याही मार्केटमध्ये आपल्या वस्तू विकू शकतात. इन धिस वे दे कॅन एबल टू मॅक्झिमाइज देअर प्रॉफिट बाय मॅक्झिमायझिंग सेल इन वायडर मार्केट विथ द हेल्प ऑफ एजंट. तर पहा, विक्री प्रतिनिधीच्या मार्फत किंवा मदतीने अशा विस्तारित बाजारपेठेमध्ये आपली विक्री ते वाढवू शकतात आणि आपला नफासुद्धा त्या ठिकाणी वाढवू शकतात. कन्सायनर आर रिलीव्ड ऑफ द बर्डन ऑफ रिचिंग द डिस्टंट मार्केट अँड मेकिंग सेल्स अरेंजमेंट. म्हणजे कन्सायनरची त्यातून मुक्तता होते. कोणत्या बाबीतून मुक्तता होते? प्रत्येक मार्केटमध्ये पोहोचणे आणि आपला माल विकणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी विक्रीची व्यवस्था निर्माण करणे, ह्या सर्व म्हणजे कटकटीतून त्यांची त्या ठिकाणी मुक्तता होते. ते आपल्या प्रतिनिधीकडे माल पाठवून त्या ठिकाणी मोकळे होतात आणि मग तो माल विकण्याचं काम त्या प्रतिनिधीचं आहे. परंतु त्या मालाची पूर्ण मालकी कन्सायनरकडेच असते, जबाबदारीसुद्धा कन्सायनरचीच असते. जो माल विकलेला आहे त्या विक्रीच्या काही टक्के त्यांना त्या ठिकाणी कमिशन दिले जाते आणि जो माल विकलेला नाही तो माल त्या ठिकाणी कन्सायनरला परत केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने कन्साइनमेंट सेलची आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरज आहे. तर पहा, कन्साइनमेंट सेलचे कोणकोणते फायदे आहेत, कन्सायनरला मिळणारे कोणकोणते फायदे आहेत. तर पहा, ही कॅन मेक सेल इन अ न्यू ॲज वेल ॲज डिस्टंट मार्केट. म्हणजे कन्सायनर आपला माल दूरवरच्या बाजारपेठेमध्ये आणि नवीन मार्केटमध्ये त्या ठिकाणी विकू शकतो. म्हणजे त्याचा जे विस्तार आहे त्याच्या व्यवसायाचा, तो विस्तार अशा पद्धतीने तो वाढवू शकतो. दुसरा फायदा आहे पहा, मॅक्झिमाइज द प्रॉफिट वाढवू शकतो तो. म्हणजे अशा पद्धतीने दूरवरच्या मार्केटमध्ये किंवा नवीन अंतरावरील नवीन ज्या मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये आपला माल विकून आपला नफासुद्धा तो त्या ठिकाणी वाढवू शकतो. ही इज रिलीव्ड फ्रॉम द बर्डन ऑफ मेकिंग सेल अरेंजमेंट. आता सांगितल्याप्रमाणे विक्री व्यवस्था करण्याची जी काही त्या ठिकाणी बर्डन आहे त्या बर्डनमधून तो त्या ठिकाणी मुक्त होतो. नो द मार्केट कंडिशन. म्हणजे एजंटमार्फत त्याला त्या मार्केटमधील ज्या काही कंडिशन आहेत किंवा परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याला माहिती होते. नंबर 5वा फायदा आहे पहा, ही गेट द बेनिफिट ऑफ द नॉलेज ऑफ द कन्सायनी म्हणजे एजंटकडून त्याला त्या ठिकाणी नॉलेज मिळते आणि त्या कन्सायनीच्या नॉलेजचा त्याला कन्सायनरला त्या ठिकाणी बेनिफिट मिळू शकतो. तर अशा पद्धतीने कन्सायनरला मिळणारे हे फायदे आहेत. आता कन्सायनीला मिळणारे फायदे कोणते आहेत ते आपण बघू. त्यामध्ये पहिला फायदा आहे द कन्सायनी अर्न बाय वे ऑफ कमिशन. तर पहा, एजंटला किंवा कन्सायनीला कमिशनच्या रूपाने त्या ठिकाणी उत्पन्न मिळू शकते भरमसाठ. नंबर 2, ही कॅन इम्प्रूव्ह इज नॉर्मल बिझनेस. तर पहा, तो त्याचा जो नॉर्मल बिझनेस आहे तो बिझनेस त्या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करू शकतो किंवा वाढ करू शकतो. ही कॅन इन्क्रीज हिज इन्कम. तो त्याचं उत्पन्न वाढवू शकतो. ही इज अलाउड टू इन्कर एक्सपेन्सेस. तर पहा, त्याला खर्च करण्याची सुद्धा त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली असते. तर अशा पद्धतीने हे दोघांना मिळणारे फायदे आहेत. विक्री आणि सेल यामध्ये नेमका फरक काय आहे? तर पहा, फरकाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. डिफरन्स बिटवीन कन्साइनमेंट अँड सेल. तर पहा, कन्साइनमेंट हा वेगळा करार आहे आणि विक्री ही वेगळी बाब आहे. म्हणून ह्या दोन्हीमध्ये मूलभूत अशा प्रकारचा जो फरक आहे तो फरक काय आहे? तर पहा, पहिल्यांदा मी कन्साइनमेंटबद्दल सांगतो आणि नंतर सेलबद्दल सांगतो. या दोन्हीतला जो फरक आहे तो. नंबर 1,
द प्रॉपर्टी इन गुड्स रिमेन्स विथ द पर्सन हू कन्साइन. सेलमध्ये द प्रॉपर्टी इन गुड्स टू द बायर आफ्टर द सेल. तर पहा मालकी हक्क जो आहे त्या गुड्सचा तो मालकी हक्क कन्सायनरकडेच राहतो कन्साइनमेंटमध्ये, आणि विक्रीमध्ये जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क त्या वस्तूच्या मालकाकडे राहत नाही. ज्याला आपण त्या वस्तू विकलेल्या आहेत किंवा ज्याने त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याच्याकडे तो मालकी हक्क ट्रान्सफर होतो. नंबर 2, द पर्सन टू हुम द गुड्स आर कन्साइन इज ॲन एजंट. कन्सायनर हा एजंटच्या मार्फत आपल्या वस्तू विकत असतो. द पर्सन हुम टू द कन्झ्युमर टू ऑर कस्टमर. विक्री म्हणजे विक्रीमध्ये हा विक्रेता स्वतः ग्राहकांना वस्तू त्या ठिकाणी विकत असतो. आणि कन्साइनमेंटमध्ये जो प्रिन्सिपल आहे म्हणजे जो मुख्य त्या वस्तूचा मालक आहे तो एजंटमार्फत त्या वस्तू कन्झ्युमरला विकतो. तिसरा फरक असा आपणाला सांगता येईल पहा, गुड्स कन्साइन मे बी रिटन बाय द एजंट इफ ही फेल्स टू सेल. समजा प्रतिनिधी किंवा एजंट त्या वस्तू विक्री करण्यामध्ये असमर्थ ठरला तर त्या वस्तू तो कन्सायनरकडे परत करू शकतो. म्हणजे त्या वस्तूची जी मालकी आहे ती कन्सायनरकडेच असल्यामुळे त्या उरलेल्या वस्तू कन्सायनरकडे तो परत पाठवू शकतो. परंतु सेलमध्ये असं नाही. गुड्स सोल्ड आर नॉट रिटर्न एक्सेप्ट फॉर सम स्पेशल रिजन. तर त्या ठिकाणी सेलमध्ये ज्या वस्तू विक्री केलेल्या आहेत त्या पुन्हा परत घेतल्या जात नाहीत. काही त्या ठिकाणी विशेष कारणं असल्याशिवाय तो माल परत करता येत नाही विक्रीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर चौथा फायदा असा आहे पहा, म्हणजे फरक, लॉसेस अँड डॅमेजेस आर बोर्न बाय कन्सायनर. जे काही वस्तूचं नुकसान होणार आहे किंवा तुटफूट होणार आहे आणि त्यामुळे होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान कन्सायनर त्या ठिकाणी सहन करावं लागते. जरी एजंटकडे त्या वस्तू पाठवलेल्या असल्या तरी प्रवासामध्ये असेल किंवा विकताना असेल वस्तूचं काही नुकसान झालं तर तो सहन करण्याची जबाबदारी ही कन्सायनरकडे आहे. परंतु विक्रीमध्ये असं नाही. द लॉसेस अँड डॅमेजेस आर बोर्न बाय द बायर. ज्याने माल खरेदी केलेला आहे त्याला हे त्या ठिकाणी सहन करावं लागते, जे काही नुकसान होणार आहे किंवा डॅमेज होणार आहे, तुटफूट होणार आहे ते. त्यानंतर पाचवा फरक असा सांगता येईल आपल्याला, डायरेक्ट रिलेशन विथ एजंट अँड इनडायरेक्ट रिलेशन विथ कस्टमर. तर कन्सायनरचं जे रिलेशन आहे, नातं आहे, ते डायरेक्ट रिलेशन, संबंध जे असतात ते एजंटशी असतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर किंवा डीलर आपला माल एजंटकडे पाठवतात. म्हणजे त्यांचा डायरेक्ट संबंध एजंटशी येतो, ग्राहकांशी येत नाही. म्हणजे कन्सायनरचा संबंध हा ग्राहकाशी येत नाही, कन्सायनरचा संबंध हा एजंटशी येतो. आलं लक्षात. एजंटच्या मार्फत त्या वस्तू ग्राहकांना विकल्या जातात कन्साइनमेंटमध्ये. परंतु विक्रीमध्ये असं नाही. डायरेक्ट रिलेशन विथ कस्टमर अँड ओनर. म्हणजे त्या वस्तूचा मालक आणि त्या वस्तूचे ग्राहक यांचे प्रत्यक्ष संबंध त्या ठिकाणी असतात, कारण वस्तू ह्या डायरेक्टली ग्राहकांनाच विकल्या जातात विक्रीमध्ये. तर अशा पद्धतीने कन्साइनमेंट आणि सेल यामध्ये आपणाला फरक सांगता येईल. त्यानंतर कन्साइनमेंटच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या टर्म या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या टर्म आपण या ठिकाणी अभ्यासू. इम्पॉर्टंट टर्म नंबर 1, कन्सायनर. आता कन्सायनर म्हणजे काय? कन्सायनर मीन्स अ पर्सन हू कन्साइन गुड्स फॉर सेल. ही इज द ओनर ऑर मॅन्युफॅक्चरर. कन्सायनर म्हणजे कोण? जो वस्तू विकण्यासाठी पाठवितो. कुणाकडे? एजंटकडे. आलं लक्षात. आणि तो त्या वस्तूचा एकतर मालक असतो किंवा उत्पादक असतो. आता कन्सायनी म्हणजे काय? कन्सायनी मीन्स अ पर्सन टू whom the goods consigned. He is an agent. कन्सायनी म्हणजे कोण? ज्याच्याकडे माल पाठवलेला आहे असा व्यक्ती. ज्याच्याकडे माल विक्री करण्यासाठी पाठवलेला आहे असा व्यक्ती, अशा व्यक्तीला एजंट किंवा प्रतिनिधी असं देखील त्या ठिकाणी संबोधलं जाते. नंबर 3, कमिशन. आता हे कमिशन म्हणजे काय? तर पहा, आपल्या मालकाच्या वतीने तो वस्तू विकत असतो आणि त्या वस्तू विकून दिल्यामुळे मालकाकडून त्याला एकूण विक्रीच्या काही दराने जे काही मानधन मिळते त्याला कमिशन असे म्हणतात.
आलं लक्षात. त्यानंतर दुसरं डेल क्रीडर कमिशन म्हणून एक आहे पहा. आता हे कमिशन त्या ठिकाणी एजंटला दिलं जाते, कन्सायनीला दिलं जाते. कारण कन्सायनी हा उधारीने वस्तूची विक्री करतो. कारण त्याला उधारीने वस्तू विक्री करण्याची परमिशन नसते, पण स्वतःच्या जबाबदारीवर तो त्या ठिकाणी वस्तू उधारीवर विकण्याची तो जबाबदारी घेतो. त्याची वसुलीसुद्धा करण्याची जबाबदारी तोच घेतो. आणि जर समजा काही रक्कम बुडीत निघाली तर तीसुद्धा जबाबदारी त्या कन्सायनीवर येऊन पडते. तर अशी जबाबदारी घेऊन जेव्हा तो वस्तू विकतो तेव्हा त्याला जे ॲडिशनल कमिशन मिळते त्याला डेल क्रीडर कमिशन असे म्हणतात. आणि हे कमिशन कन्सायनरकडून कन्सायनीला दिलं जाते. या ठिकाणी कन्सायनर त्याला तशी परवानगी देतो किंवा ठीक आहे, तुला उधारीने जर माल विकायचा असेल तर तू विकू शकतोस, कारण मला ज्या ग्राहकांना तू माल उधारीने विकणार आहेस त्यांची मला ओळख नाही. आणि उधारीने माल विकल्याच्या नंतर त्याच्या वसुलीचं काय, ती जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. जे काही त्या ठिकाणी बॅड डेट्स निर्माण होणार आहेत ते नुकसान तुला सहन करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य असतील तर तू उधारीने विक्री करू शकतोस. त्यासाठी मी तुला ॲडिशनल कमिशन त्या ठिकाणी देईल. त्या ॲडिशनल कमिशनला डेल क्रीडर कमिशन असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. आता हे प्रॉब्लेम सोडवताना आपणाला ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. त्यानंतर नंबर 2, कमिशन ऑन सेल. समटाइम्स an extra commission is given by the consignor to the consignee for working hard to push a new line of product in the market. Such commission on sale is called overriding commission. तर पहा, एजंटला ओव्हररायडिंग कमिशन त्या ठिकाणी दिलं जाते. हे कमिशन का दिलं जाते तर त्या ठिकाणी एखादं नवीन प्रोडक्ट आहे, ते नवीन प्रोडक्ट बाजारपेठेमध्ये माहिती नाही आणि ते विकण्याची जबाबदारी त्या एजंटने घेतलेली आहे आणि ते विकून दाखवलेलं आहे. लोकांना त्या प्रोडक्टबद्दल माहिती दिली आणि ते प्रोडक्ट ग्राहकांना विकलेलं आहे. अशा विक्रीसाठी दिलं जाणारं जे कमिशन आहे त्या कमिशनला ओव्हररायडर कमिशन असं संबोधलं जाते. तर पहा, अशा पद्धतीने ह्या कन्साइनमेंट अकाउंटबद्दलची जी थेरॅटिकल माहिती आहे ती थेरॅटिकल माहिती या ठिकाणी पूर्ण होते. आता पहा, यामध्ये जर्नल एंट्रीज पास केल्या जातात. आलं लक्षात. कन्सायनरच्या अकाउंटमध्ये जर्नल एंट्री पास केल्या जातात आणि कन्सायनीच्या अकाउंटमध्ये सुद्धा जर्नल एंट्रीज पास केल्या जातात. त्याची मी तुम्हाला म्हणजे फोटोकॉपी या ठिकाणी काढून पाठवतो. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कन्साइनमेंटवरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेमला या ठिकाणी सुरुवात करू. कारण ह्या ज्या एंट्रीज आहेत, जर्नल एंट्रीज, त्या एंट्रीज तुम्ही वाचून तयार करू शकता किंवा मी त्यावर एखादा पिरियड या ठिकाणी घेईन. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.